नमस्कार मंडळी. दूरदर्शन गोवा केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्लोबलायझेशन, टेक्नॉलॉजी आणि AIच्या युगात आता गुन्हेगारीचा चेहराही बदलू लागला आहे. गुन्हेगारीच्या या सायबर भस्मासुराला बळी न पडता तरुणाईंनी कशी काळजी घ्यावी? कारण आज गुन्हे विश्वात इंटरनेट मोफत मिळत असल्यामुळे या इंटरनेटद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अनेक तरुणाईने आपले आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे. तर याबाबतीत कोणती काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पोलीस प्रशिक्षण अधीक्षक सुचेता देसाई मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. दूरदर्शन गोवा केंद्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, भौतिकशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1990 साली सुचेता मॅडमनी गोवा पोलीस दल रुजू केले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक हा त्यांचा प्रवास कसा झाला आणि त्याचबरोबर गुन्हेगारीच्या या नव्या बदलत्या विश्वात तरुणाईने आपली काळजी कशी घ्यावी या विषयावर आज त्या आपल्याला थेट मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, आज इंटरनेट आपल्याला मोफत मिळतो आणि त्यामुळेच जुन्या चोऱ्या, लूटमारी किंवा धमक्या हे जे गुन्हे होते तेही आता इंटरनेटच्या माध्यमातून घडायला लागलेत. हा बदल जाणवणे इतपत तुम्हाला वाटतो का? आता जर आपण बघितलं ना तर विचार करण्यासारखं आहे की आजकालची मुलं आहेत ना, त्यांना मित्र, सख्खे मित्र असा हा प्रकार राहिलेलाच नाही आहे. जे पहिलं काय होतं ना, जेव्हा मोबाईल्स नव्हते, टेक्नॉलॉजी एवढी नव्हती, त्यावेळेस एकमेकांशी संवाद साधायचे, आपले विचार मांडायचे आणि त्याच्यामुळं काय व्हायचं ना की त्यांना त्यांचं जे काय मनामध्ये असायचं बोललं जायचं. आजकाल टेक्नॉलॉजीनी एवढं हे केलेलं आहे ना मुलांना, तर प्रत्येकजण बघावं तर त्यांची फॅमिली लाईफ म्हणा, काही म्हणा, प्रत्येक वेळेला फक्त सगळे मोबाईलवरती असतात. तर ह्याचे अनेक प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत मुलांना की त्यांना असं आपलं सांगणारं, आपलं काहीतरी त्यांना म्हणजे कॉन्फिडन्समध्ये जे घेण्याचं असतं आईवडिलांची म्हणा, आपल्या मित्रमैत्रिणी म्हणा, हा फॅक्टर खूप कमी झालेला आहे. आणि मेनली काय झालं, जसं कोविड आलं, कोविडच्या नंतर बघितलं तर सगळं डिजिटल वापर जास्त व्हायला लागला. सो चोऱ्यासुद्धा त्याप्रमाणे कमी व्हायला लागल्या आणि डिजिटल फ्रॉड्स जास्त वाढायला लागले. आता आपण जर बघितलं ना तर डिजिटल फ्रॉडला आपल्याला खूप काळजी घ्यायला पाहिजे. कारण की आपण बघतो प्रत्येक शॉपिंग सगळीकडे जातात तिथं ते लोक आपले फोनपे आणि म्हणजे गुगल पे वेगवेगळे माध्यमातून पैसे ट्रान्सफर करतात. शॉपिंगला गेलं की ते मुलांना ना त्याच्यामुळं काय होतं की पैसे आपल्या हातातनं कसे जातात हे कळणं खूप मुश्किल व्हायला लागलं आहे मुलांना. कारण की जेव्हा हार्ड कॅश आपल्या हातात असते ना, तेव्हा तो प्रत्येक पैसा जेव्हा हातातनं जातो ते आपल्याला फील होतं. ते जे आता डिजिटलमुळे ना, कारण की कार्ड स्वाईप केला की पैसा गेला, सो ते जे त्यांना ॲक्च्युली फिलिंग यायला पाहिजे ना की आपले पैसे कसे कमी होतात ते एकतर होत नाही. सेकंडली त्यांच्यामध्ये ना एवढं हे झालेलं आहे की इफ यू लुक ॲट इट ना की आजकाल खूपशे सायबर बुलिंग म्हणा, डिजिटल अरेस्ट तुम्ही ऐकलेलं असणार, कित्येकशे गुन्हे असे व्हायला लागलेत डिजिटल अरेस्ट, आणि शिकलेली लोक ह्याच्या आहारी जायला लागलेत. विचार करण्यासारखं आहे ॲक्च्युली. आणि ह्याचं मेन कारण काय झालेलं आहे ना की आपण टेक्नॉलॉजी तर घेतली आहे, पण आपल्यामध्ये जे टेक्नॉलॉजी यूज करणारे आहेत त्याच्यातले किती लोकांना 100% नॉलेज आहे त्या टेक्नॉलॉजीचे. सो नॉलेज अभावी हा प्रॉब्लेम येणारच. नक्की वाढता हा एकाकीपणा आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की रिअल कन्व्हर्सेशन होत नाहीये. त्यामुळे हा वाढता एकाकीपणा, मोफत मिळणारे इंटरनेट, यामध्ये कुठेतरी ही तरुणाई त्या विळख्यात अडकत चालली असं आपण म्हणू शकतो. आणि टेक्नॉलॉजीचा सुयोग्य वापर, जसं तुम्ही आता उल्लेख केलात, तुम्ही अजून एक उल्लेख केलात की डिजिटल अरेस्ट, याविषयी आम्हाला थोडं सांगू शकाल का? डिजिटल अरेस्ट म्हणजे हल्ली असे प्रकार घडलेले आहेत की ते लोक फोन करतात आणि त्यांना सांगतात की आम्ही अमक्या ठिकाणी आहोत आणि आम्ही असे पोलीस ऑफिसर आहोत, आणि तुम्हाला बिलीव्ह होतं कारण की ते लोक असे डॉक्युमेंटेशन किंवा असे युनिफॉर्ममधले व्हिडिओज त्यांना हे करून बोलतात वगैरे. सो कॉमन मॅनला सहसा काय होतं ना, बिलीव्ह होतं की जो माणूस तिकडनं बोलतो इज अ पर्सन ऑफ अथॉरिटी, आणि जे ते सांगतात हे लोक इनिशियली म्हणतात की नाही, आम्ही सांगणार ते करायचं, नाहीतर यू विल बी इन ट्रबल. ऑफकोर्स भीती ही सगळ्यांनाच असते, कारण की कोणाला हू वुड लाईक टू बी अरेस्टेड ना, तसं हा प्रॉब्लेम येतो. सो मग ते बिलीव्ह करतात आणि लिटरली डिजिटल अरेस्ट म्हणजे ते लोक दे आर
टेकिंग कंट्रोल. म्हणजे ते पर्सनला सांगतात की तू अंडर ऑब्झर्वेशन आहेस, तू आमच्या समोरच करणार, अँड दॅट पर्सन न घराच्या बाहेर जातो कुठं, पण ही इज कन्फाईन्ड टोटली टू इट. आणि कुठेतरी आय फील की हे दॅट इज लॅक ऑफ नॉलेज. आणि लोकांना हे पण माहीत नाही की सपोज असं काही झालं तर वेअर आर दे सपोज टू गो टू. एक्झॅक्टली. माझा पुढचा प्रश्न हाच होता की असं जर एखाद्यासोबत घडत असेल तर त्यांनी नेमकी कोणती पावलं उचलावीत. म्हणजे भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण ह्या सिच्युएशनला न घाबरता तोंड देण्यासाठी त्यांनी कशी पावलं उचलावीत, कुठे तक्रार नोंदवू शकतो का, किंवा या बाबतीत काही सांगाल का? ॲक्च्युली आमचं सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप छान हे केलेलं आहे, खूप एफर्ट्स चालू आहेत त्यांचे. I4C म्हणून एक एजन्सी आहे विच इज अ नोडल एजन्सी सेंटरचे, लाईक I आणि 4 C's, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज I4C. आणि इट इज सायबर क्राईम कोऑर्डिनेशनचं त्याचं कोऑर्डिनेट करतात ऑल ओव्हर द कंट्री. सो त्यांनी असे 1930 हा नंबर, 1930 हा नंबर आहे वेर यू कॅन कॉल. आणि इमिजिएटली जर तुम्हाला कळालं आहे तुमचं कुठला तरी फ्रॉड घडलेला आहे तर यू हॅव टू जस्ट कॉल अप दिस नंबर. आता नॅचरली एक नंबर आहे फॉर दी एंटायर कंट्री, सो फोन बिझी लागतो, नाही असं नाही, बट यू हॅव टू कीप ट्राईंग. दॅट इज द इझिएस्ट वे. वेअर समजा कुणीतरी ट्रान्झॅक्शन केले किंवा त्यांच्या अकाउंटमधनं पैसा काढला गेलेला आहे, दिस इज द एजन्सी विच कॅन कॉन्टॅक्ट इमिजिएटली द कन्सर्न्ड एजन्सीज, स्टेक होल्डर जे असतात, कुठली बँक असेल ते. सो ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा. आणि टाईम टू टाईम देर इज ऑल्सो वन त्यांचं एक साईट आहे www.cybercrime.gov.in. ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती यू कॅन फॉर्मली गो अँड लॉज अ कंप्लेंट. सो आयडियल. आणि इतकं प्रॉम्प्ट त्यांचा रिस्पॉन्स आहे टू दॅट. सो ॲटलिस्ट इट विल बी टेकन केअर की पुढचं समजा ह्या बँकेतनं आणि कुठंतरी गेलेला असला पैसा तरी दे विल बी एबल टू कंट्रोल की त्याचं पुढचं प्रोसेस कॅन बी स्टॉप्ड. म्हणजे व्हेरी इफेक्टिव्ह. आणि वी हॅव ऑल्सो बीन प्रमोटिंग. ते I4C हॅड कम टू गोवा. आम्हाला पोलीस लोकांना पण हल्लीच त्यांनी खूप लोकांना ट्रेन पण केलेलं आहे. आणि गोव्याच्या पोलीससुद्धा आर वेल अवेअर ऑफ ऑल दिस नाव. सो दे शुड बी एबल टू गाईड. समजा कोणाला माहीत नसलं, स्वतः करता येत नसलं, दे कॅन गो टू द लोकल पोलीस स्टेशन. तिथले ऑफिसर्स विल डेफिनेटली बी एबल टू गाईड देम हाऊ टू फाईल अ कंप्लेंट ऑन दॅट www.cybercrime.gov.in. हो, नंबर एकदा पुन्हा सांगाल का? डायल करायला नंबर इज 1930 विच इज द सायबर, त्यांचाच नंबर आहे तो, लँडलाईन नंबर. अँड सायबर द वेबसाईट इज www.cybercrime.gov.in. नक्कीच. म्हणजे ही खरंच माहितीपूर्ण आणि फायद्याची माहिती सगळ्यांसाठी आहे. त्याप्रमाणे तुम्ही सायबर बुलिंग म्हटलं तर कुठेतरी मला असं वाटतं की आजकाल तरुणाईमध्ये हे फार व्यसन आहे की त्यांना प्रत्येकाला सेलिब्रिटी असल्याचा फील हवा असतो. त्यामुळे इंस्टाग्राम स्टोरीज किंवा फेसबुक स्टोरीज किंवा स्टेटसच्या माध्यमातून डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये अगदी मिनटाला आपल्या आयुष्यात काय घडतंय ते शेअर केलं जातं. तर या संदर्भात काही केसेस तुम्ही पाहिल्या? इनफॅक्ट जर बघितलं ना तर हल्ली असं इट इज बिकम रील्स अँड ऑल कॉम्पिटिशन झालंय की अमक्याने रील घातला म्हणून मला पण रील पोस्ट करायचं आहे. विचार करण्यासारखं आहे की इज युअर लाईफ सो मच ओपन टू द पब्लिक, डू यू वॉन्ट एव्हरीथिंग कमिंग इन द पब्लिक डोमेन? ह्या आपण विचार करायला पाहिजे. कोणासाठी करतोय आपण हे सगळं? व्हॉट डू वी वॉन्ट टू प्रूव्ह? कारण की जेवढं तुम्ही तुमचं इन्फॉर्मेशन बाहेर घालतायत तेवढं इन्फॉर्मेशन दॅट इज मेकिंग यू तितकंच वल्नरेबल. सो आम्हाला ही काळजी घ्यावी लागणार की असं म्हणजे वेन यू आर पोस्टिंग, डू यू रिअली रिक्वायर टू पोस्ट इट? कारण की द मोर ॲक्सेस यू आर हॅव्हिंग देर इज समबडी हू इज ऑल्सो. प्रत्येकजण थांबलं आहे. गुन्हेगारी आता फक्त इट्स मोर ओनली ऑन सायबर क्राईम जास्त वाढली आहे बघितलं तर. आणि इट इज इझी कारण की आपणच एवढं इन्फॉर्मेशन दिलेलं असतं वरती की डेफिनेटली इट इज गोइंग टू इफेक्ट. हो, म्हणजे अगदी लोकेशनपासून टाईम फ्रेमपर्यंत सगळ्याच गोष्टी नक्कीच बाहेर पडतात. आणि काही वेळेला असंही ऐकू आलं की घरातली सगळी मंडळी बाहेर गेले आहेत तर त्यांच्याच घरी काहीतरी चोरी किंवा इतर प्रकारचे, कारण की त्यांनी एवढं पब्लिसिटी केलेली असते की आम्ही अमक्या ठिकाणी आहोत, फोटोज घातलेले असतात विच क्लिअरली शोज किती लोक बाहेर गेलेले आहेत, घरी कोण असू शकतं. सो आपण तेच मी म्हटलं ना, इट्स एक्झॅक्टली वर्ड की आम्ही एवढं इन्फॉर्मेशन पब्लिक डोमेनमध्ये देतोय की ज्याला क्राईम कमिट करायचं आहे त्याला माहिती आहे की बाबा सेफेस्ट टाईम इज ॲट दिस पर्टिक्युलर टाईम. आणि जशा नवीन नवीन गोष्टी येतात त्या नाविन्याचं एक कुतूहल असतं. त्यामुळे काय होतं की आता व्हिडिओ मेसेजिंग पाठवणं किंवा व्हॉइस रेकॉर्ड्स पाठवणं हेही प्रकार चालू आहेत. आणि त्या संदर्भातही गुन्हे विश्वात बरीच उलाढाल चालते असं
नाही, आता AI आल्यामुळे ना, AI हॅज कॅप्चर्ड द मार्केट लेगेन. म्हणजे लोकांना लिटरली असं भासवून देतात की त्यांचं मूल कुठंतरी त्रासात आहे आणि त्या मुलाचा आवाज बरोबर तिकडनं कॉल केला जातो आणि आई वडिलांना डेफिनेटली वाटतं की अरे आपला मुलाचा आवाज आहे, म्हणजे ॲक्च्युली काहीतरी घडलं आहे. वेरच ते मूल कुठं गेलेलं नसतं, ज्या ठिकाणी आहे तिथं सुखरूप असतं. पण असं कॉल आल्यामुळे आणि तो आवाज असल्यामुळे त्या पेरेंट्सला बिलीव्ह होतं ते. मग तो आवाज म्हणजे काही एक तर आपण सुद्धा ना ऑडिओज वगैरे हे करतो अँड विथ AI इट इज व्हेरी इझी. तुम्ही ते मूवी बघितलेलं असणार ना, देवर व्हेरी एक कुठलं तरी पिक्चर, आय कांट रिमेंबर द नेम, पण त्याच्यात होतं ना दुल्हन की बिदाई का वक्त. आता त्यांनी कसं केलं होतं ते बिट बाय बिट तो आवाज जॉईन करून वॉट एव्हर. सो तुमचं जर इफ यू हॅव अ लॉंग ऑडिओ कॉन्व्हर्सेशन कुठंतरी, टेलिफोनिक असू दे किंवा आपले व्हॉइस मेसेजेस थ्रू असू दे, म्हणजे तिथून आपला आवाज कॅप्चर केला जाणार आणि AIच्या माध्यमातून. एक्झॅक्टली, सो इट इज व्हेरी इझी. असं किती आता हल्ली किती व्हिडिओज व्हायरल होतात ना, वेन दॅट पर्सन इज नॉट देअर, पण त्या पर्सनचा बोलल्याचं भास होतो तो की म्हणजे ते मॅच होतं. लिपसिंग करायचं असतं फक्त त्यांना अँड दॅट टेक्नॉलॉजी इज टेकिंग केअर. राईट. म्हणजे हे खूप गंभीर आहे आणि ह्या गोष्टीचा गंभीरतेने आपण दखल घेतली पाहिजे की आपला आवाज आपण कुठे रेकॉर्ड करतोय, आपल्या फोनचे कॅमेरे चालू आहेत की नाही. म्हणजे सायबर अवेअरनेस ही आजच्या काळाची खरं तर गरज झालेली आहे. आपण मॅडमकडून अजून एक गोष्टीविषयी जाणून घेऊया, ते म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स जे इंटरनेटच्या माध्यमातून होतात, त्या बाबतीत कशी सतर्कता बाळगावी. आता फायनान्शियल फ्रॉडचं जर बघितलं ना, तर मेनली काय होतं की इट इज ग्रीड. एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे ना, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की देर इज नो फ्री लंच आपण म्हणतो. व्हॉट डज दॅट मीन की नथिंग इज कमिंग टू यू फ्री. जरी तुम्हाला भासवलेलं असतं की ह्याच्याबरोबर हे फ्री आहे, बट देर इज समथिंग त्यांना मिळतं आहे म्हणून त्याच्यातनं ना दे आर बेनिफिटिंग. सो देर इज नथिंग इन दिस लाईफ इज फ्री अँड नथिंग इन दिस वर्ल्ड इज फ्री. बेसिकली तुमच्याकडनं असं काहीतरी इन्फॉर्मेशन त्यांना येतं आहे विच इज गोइंग टू गिव्ह देम मल्टीफोल्ड बेनिफिट. सो आता आपण इफ यू गो टू अ मॉल अँड ऑल यू सी ना, ते लोक ते लॉटरी सिस्टम ठेवतात आणि आपल्याला ग्रीड की आपल्याला काहीतरी बक्षीस मिळेल म्हणून आपण त्याच्यात आपल्याला ते डिटेल्स वगैरे घालतो. सो हे इन्फॉर्मेशन किती सेफ आहे. लाईक सिम्पल थिंग ना, मॉलमध्ये गेल्यानंतर मेनी मॉल्स दे अशी ही सिस्टम असते किंवा तुमचे नंबर मागतात ते. नाव हाऊ सिक्युअर त्यांचा डेटा जो त्यांच्याकडे असतो तो किती सिक्युअर आहे, त्यांच्यामध्ये काम करणारी लोक कोण आहेत, त्यांची इंटेग्रिटी काय आहे की वी आर गिविंग आमचं पर्सनल इन्फॉर्मेशन जेवढं आम्ही देतो. इट बिकम्स व्हेरी इझी. तुमचं एक नंबर मिळाला की त्याला लिंकिंग आणि काहीतरी मिळतं, त्याला लिंकिंग आणि काहीतरी मिळतं. सो फॉर दॅम इट इज इझी. पॅटर्न एक होऊन जातो, वेळ गुन्हेगाराला त्याला शिकायला वेळ लागत नाही. सो दे आर वन स्टेप अहेड एनिवेज. तसं जर पाहिलं तर त्यांना जे करायचं आहे त्याच्यासाठी दे विल गो ऑल पॉसिबल सगळे रिसोर्सेस टॅप करणार. सो त्यांना नंबर मिळणं, नंबराच्या मध्ये फेसबुकचं लिंक, आणखी नाव तुमचं फेसबुक अँड ऑल इज लिंक टू युअर अकाउंट्स. सो नॅचरली त्यातलं 2-3 इन्फॉर्मेशन मिळालं की बाकीचं इन्फॉर्मेशन लिंक करायला वेळ लागत नाही. सो त्याच्यामुळे जेवढं कमीत कमी इन्फॉर्मेशन आपण पब्लिकसाठी देऊ शकतो ना, वी शुड टेक केअर ऑफ दॅट. आणि असे हे जे ना इवन मोबाईलवरती मेसेजेस येतात की तुम्ही वर्क करा अमक्या ह्याच्यातनं 5,000 मिळणार तुम्हाला. इनिशियली पैसे मिळतील, त्याच्यानंतर तुमच्याकडनं काय काय भरून घेतलं जातं, यू आर नॉट अवेअर किती इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः दिलेली असते. खरं नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात देर इज नो फ्री लंच, तसंच देर शुड नॉट बी एनी फ्री वायफाय अँड फ्री ॲप्लिकेशन वी शुड से. कारण मला वाटतं की हे फ्री वायफाय आणि फ्री ॲप्लिकेशन वापरताना सुद्धा अनेक परिणामांना आपल्याला पुढे जाऊन सामोरं जावं लागतं. आणि तरुणाईकडे आत्ता मॅडम असं आहे की ॲडोलसंटचं जे एज आहे ते खूप कमी व्हायला लागलं आहे. मुलांना फार लवकर गोष्टी कळतात आणि लहान लहान मुलांच्या हातात आपण मोबाईल बघतो, त्यामुळे व्हिडिओज आणि फोटोज ह्यासाठी खूप लवकर ॲक्सेस त्यांना मिळतो. आणि अशा प्रकारांमध्ये बऱ्याचदा मुलं फसवली जातात किंवा त्यांना ब्लॅकमेल केलं जातं विविध मार्ग वापरून. किंवा अशा पद्धतीने जर एखाद्यावर संकट आलं असेल किंवा एखादं गेमिंग ॲप्लिकेशन म्हणा किंवा व्हिडिओ कॉलिंग म्हणा किंवा ह्याचे रेकॉर्ड्स बनवून कोणी जर ब्लॅकमेल करत असेल, म्हणजे अगदी मुलींनाच नाही मुलांनासुद्धा कोणालाही त्रास दिला जात असेल तर त्यांनी काय खबरदारी घ्यावी आणि कशा पद्धतीने तक्रार पुढे करावी याविषयी काही सांगाल का? आता जर बघितलं ना, नुसती मुलंच म्हणता येत नाहीत, मोठी लोकंसुद्धा. म्हणजे माझ्याबरोबर एक असं इन्सिडेंट हॅड कम टू माय नोटीस. मला हे केलेलं फोन केलेलं एका
एल्डरली पर्सन, एल्डरली म्हणजे इन 40s, की असं असं आहे आणि आपण आय वॉज इन द वॉशरूम आणि इथं फोन आपण ऑन केला अँड देवर वॉज सम व्हिडिओ प्लेईंग, नाव आय जस्ट लुक्ड ॲट इट आणि माझं हे रेकॉर्ड झालं त्याच्यात आणि देन आय वॉज बिंग ब्लॅकमेल्ड की नाव वी विल सर्क्युलेट दिस व्हिडिओ. असं बरेचदा होतं आणि मुलांना खूप, मुलींना तर जास्तच ह्याचा प्रॉब्लेम्स येतो कारण की त्या भीतीने ना की आपल्याला आता आपला व्हिडिओ सर्क्युलेट होणार, मग मुलं एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात. देर इज नथिंग टू फिअर. ह्या मुलांनी कन्सर्न पोलीस स्टेशनकडे जाऊन की असं असं आहे, कारण की तुम्ही जर केलेलंच नाही आहे तर त्याच्यात घाबरायचं काय कारण नाही. आणि बोल्डली गो अँड टेल बिफोर द नेक्स्ट स्टेप इज टेकन. कारण की बरेचदा असं होतं ना की पहिल्यांदा ब्लॅकमेल केलं, ते आहारी जातात आणि त्याच्यानंतर इन्स्टेड ऑफ कन्फाइडिंग इन समबडी ती लोक परत सेकंड हे असं करून ते इतके त्याच्यात होऊन जातात ना की मग नंतर इट इज व्हेरी डिफिकल्ट त्यांना बाहेर निघायला, जाळ्यात अडकल्यासारखं. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यानंतर ते एकदम एक्स्ट्रीम स्टेप्स की आत्महत्या करणं वगैरे. हो. आणि मुलांनी ॲक्च्युली खूप केअर घ्यायला पाहिजे की हे जे वेबसाईट्स आहेत वगैरे ना, वेन यू आर ब्राउझिंग, त्याच्यामध्ये अगेन ॲज आय सेड नो, देर इज नो फ्री लँड. म्हणजे काय की नो वेबसाईट यू आर ॲक्सेसेबल उगीचच. समथिंग विल हॅव समथिंग विच कम्स इन टू युअर, मे बी तुम्ही लॅपटॉप यूज करताय, कुठलं तरी काहीतरी बघतायत, वेन यू आर ओपनिंग दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ, त्याच्याबरोबर काय मालवेअर अटॅच होतं यू डोंट नो. आणि नंतर किती टेकओव्हर झालेलं आहे तुमचं डिव्हाइस, मे बी मोबाईल म्हणा किंवा तुमचं लॅपटॉप म्हणा और तुमचं कम्प्युटर म्हणा, यू नेवर नो किती टेकओव्हर झालेलं आहे अँड हाऊ इट्स गोइंग टू हार्म. So the first step is ki don't fall prey to such kind of sites and all just because कोणतरी म्हणतंय की अरे ह्याच्यावरती हे चांगलं आहे बघा तुम्ही. लाईक मित्रांमध्ये फ्रेंड्समध्ये काय असतं ना, क्युरिओसिटी म्हणून तरी जातात. सो यू हॅव टू बी अ लिटल केअरफुल. मूवी डाउनलोड्स वगैरे पण बऱ्याच साइट्स. सो दॅट्स व्हॉट ना, म्हणजे यू हॅव टू जस्ट, हे थिंग शुड बी युअर टॅगलाईन की देर इज नो फ्री लंच. कुठलीच गोष्ट फ्री नाही आहे या जगात. नक्कीच नाही, हे नक्कीच लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि मॅडम, पोलीस प्रशिक्षणाच्या अधीक्षक म्हणून तुम्ही सध्या काम बघताय, तर सध्या ट्रेनिंगमध्ये काय नवीन ट्रेंड, आमच्या भाषेत आम्ही म्हणतो त्याला असं, की आत्ता नवीन प्रशिक्षणामध्ये काय आहे? म्हणजे गुन्हेगारीचा बदलता चेहरा ज्याला आपण म्हणतोय तो कशा पद्धतीने बदलत चाललाय? आता आमचं जर बघितलं ना, गोव्यात वी आर हॅव्हिंग जस्ट अ ट्रेनिंग स्कूल, म्हणजे जिथं आम्ही कॉन्स्टॅबलरीला ट्रेन करतो. बेसिकली कॉन्स्टॅबलरीचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये तसा काही रोल नाही आहे, व्हेरी बेसिक रोल असतो त्यांचा, गॅदरिंग ऑफ इंटेलिजन्स म्हणा तसं. सो आम्ही ऑफकोर्स त्यांनासुद्धा अपडेट करतोय, एवढंच काहीतरी, पण सायबर क्राईम रिलेटेड त्यांनासुद्धा, कारण की ॲटलिस्ट मे बी त्यांना स्वतःला नॉलेज असली तर थोडंफार ते आपल्या शेजारी वगैरे शेअर करतील. नक्कीच. सो आमच्या ट्रेनिंगमध्ये हे वी आर हॅव्हिंग देम ट्रेन स्पेशली कम्प्युटर रिलेटेड, सायबर रिलेटेड. हे ट्रेनिंग्स आम्ही वरच्यावर घेत राहतो त्यांच्यासाठी. आणि बाकीचं पाहिलं तर इवन त्यांचं मोर फोकस ऑन मेडिटेशन, योगा, स्ट्रेस मॅनेजमेंट, कारण की आजकाल त्याची पण खूप गरज आहे. नक्कीच. कारण की हल्लीची मुलं जर बघितली ना, दे आर ऑलवेज टेलिंग यू वी आर स्ट्रेस्ड अबाउट व्हॉट, असं होतं. मग व्हॉट इज स्ट्रेसिंग यू, तुम्हाला लाईक आय मीन त्यांचं लेवल ऑफ स्ट्रेस इज समथिंग डिफरंट. आमच्या लेवल ऑफ स्ट्रेस वुड बी की की वी हॅव नॉट बीन एबल टू कम्पीट, म्हणून लाईक दॅट प्रेशर ॲट होम, दॅट कुड बी वन स्ट्रेस आमच्या वेळेला. पण आताच्या मुलांना बघितलं तर ऑफकोर्स कॉम्पिटिशन वाढलं आहे, आय अग्री, बट नॉट बिंग एबल टू हँडल स्ट्रेस इज समथिंग विच इज इम्पॉर्टंट थिंग. सगळ्या आईवडिलांनी बघायला पाहिजे का ते मूल चाइल्ड हँडल करू शकत नाही स्ट्रेस. इज ही नॉट शेअरिंग, तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहे का, असं काय आहे का? कारण की फायनली काय असतं ना, किती म्हणून तुम्ही कुठलंही थिंग बॉटल अप करून ठेवलं ना, एक दिवस तर त्याचा स्फोट होणारच. सो इट्स लाईक दॅट की त्याचं ना इट गोज ऑन ऑन ऑन, अँड वेन ही इज नॉट बिंग एबल टू शेअर विथ समबडी फ्रॉम द फॅमिली, हा प्रॉब्लेम त्या चाइल्डमध्ये येणार की कुठंतरी त्याला वाटणार की आय डोंट हॅव एनीबडी आय कॅन शेअर विथ. माय फ्रेंड्सला सांगितलं तर ते माझं दे विल मेक फन ऑफ मी. आणि देन लास्ट ऑप्शन काय की बेस्ट इज आय एंड माय लाईफ. सो हे व्हायला नाही पाहिजे. आय मीन दॅट इज नॉट दी एंड ऑफ लाईफ. समबडी हॅज डिच्ड यू. हल्लीचे पोरांना काय ना, रिलेशनशिप्स हॅव बिकम समथिंग व्हेरी इझी. आज ह्याला दिस वन इज गर्लफ्रेंड, उद्या सोडलं, नेक्स्ट वन. सो त्यांना रिलेशनशिपचं बाइंडिंग जे आहे ना, त्याचं इम्पॉर्टन्स आय फील कुठंतरी ते फॅब्रिक इज अ लिटल डिस्टॉर्टेड झालेलं आहे. आणि ह्याला कदाचित इट कुड बी ऑल्सो बिकॉज वी ॲज पेरेंट्स we have not focused on giving that much importance in our own relationship as parents.
अ चाइल्ड फायनली पिक्स अप व्हॉट ही सीज इन द हाऊस ना. आई वडिलांमध्ये स्ट्रेस हे असलं रिलेशनशिप, त्या चाइल्ड इज ग्रोईंग अप विथ दॅट सेम फिलिंग की दिस इज हाऊ इट इज. नाही खरं आहे, म्हणजे अगदी एका व्यासपीठावरनं सायबर क्राईम अवेअरनेस नाही होऊ शकत, हे तुमच्या म्हणण्यावरून पटतंय आता. म्हणजे ज्या मुलांना काही गोष्टी माहीत आहेत त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सना सांगाव्यात, ज्या पॅरेंट्सना काही गोष्टी माहीत आहेत त्यांनी मुलांना शिकवाव्यात. अगदी आजी आजोबांना सुद्धा आपण अवेअर केलं पाहिजे या बाबतीत की कसं वागावं. नाही नक्कीच खरं आहे. आणि मॅडम तुम्ही पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस अधीक्षक ही जबाबदारी अगदी यशस्वीरित्या सांभाळलीत. एखाद्या मुलीसाठी आदर्शवत असाव्यात अशा ठिकाणी तुम्ही आज आहात, तर कार्यक्षेत्र आणि कुटुंब हे दोन्ही सांभाळणं शक्य आहे का? आणि एखाद्या मुलीला तुमच्यासारखं जर करिअर करायचं असेल तर तिच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नाही शक्य का नाही, शक्य आहे, पण इट कम्स विथ अ रायडर ना. त्याच्यासाठी सॅक्रिफायसेस पण असतात खूप लाईफमध्ये. इट्स नॉट गोइंग टू बी इझी. आयदर यू फोकस ऑन युअर फॅमिली, नाही तर तुम्ही फोकस करा तुमच्या करिअरवरती. पण वेन यू वॉन्ट बोथ टू बी डन, मग त्याच्यात एक सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस असतं की ॲट वन पॉईंट यू हॅव टू डिसाईड की तुला मुलांचं कसं असतं ना की वेन दे आर बॉर्न एक 10 ते 12 वर्ष त्यांना आईवडिलांची गरज असते, स्पेशली आईची, कारण की शी इज द क्लोजेस्ट मुलांना. आणि आय फील की माझं दॅट्स हाऊ आय हॅव प्लेड माय दिस थिंग की तोपर्यंत तरी आय कॅन नॉट थिंक दॅट आय हॅव टू एम बिग और थिंक बिग अँड ऑल. आय विल डू माझं कामाला मी जेवढं द्यायचं आहे मी देईल, पण आय विल नॉट बी ओव्हर ॲम्बिशियस की मला काहीतरी एकदम मोठं अचीव करायचं आहे ॲट द कॉस्ट ऑफ पुटिंग माय फॅमिली ऑन अ बॅकफूट. सो माझे प्रायोरिटीज ते होते. अँड काय ना 10-12 वर्ष एनिवे सर्व्हिस इज अ लॉंग सर्व्हिस, 35 वर्ष सर्व्हिस असते. त्याच्यामध्ये जर 10-12 वर्ष सॅक्रिफाईस केले आणि थोडासा टाईम त्या मुलांना दिला, आय फील लाईफ इज सेट. कारण की त्या 15 वर्षानंतर वन्स ते सेटल झालेत, कारण की त्यांना डायरेक्शनची गरज असते. एकदा त्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळालं ना, कारण की इफ यू लुक ॲट इट आज शिक्षण हे इतकं इम्पॉर्टंट झालेलं आहे. अँड माझी प्रायोरिटी वॉज ऑलवेज दॅट माय चाइल्ड हॅज टू बी एज्युकेटेड द बेस्ट. सो त्याच्यामुळं काय होतं ना, पुढचं जो स्टेपिंग स्टोन असतो ना, तुम्हाला इकडे तिकडे बघावं लागत नाही किंवा ह्याला रिक्वेस्ट करा त्याला रिक्वेस्ट करा. The moment you have your education in your hands and at a very good level, I don't think you have a problem getting a job. So ते जर रूल आउट झालं तर त्याच्यानंतर एकदा मुलांना डायरेक्शन मिळाली तर देन लाईफ इज माइन. आय कॅन डू वॉट आय वॉन्ट ॲट माय वर्क फ्रंट. कारण की आज त्यांना माझी बिलकुलच गरज नाही पडत. बरोबर. सो नाव दे अंडरस्टँड. आणि वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर असं ना की वी शुड नॉट बी लिव्हिंग मुलांना आणि कोणाच्या तरी हवाले करून. एक वेळेस फॅमिली, आता आमची फॅमिली सिस्टम बघ ना, आम्ही फ्रॉम जॉईंट फॅमिली वी हॅव रिड्यूस टू न्यूक्लिअर फॅमिली. आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये काय होतं, नवरा बायको मुलं असतात. मग नॅचरली आता त्याला बघायला एक मेड ठेवावी लागणार मुलांना हे करायचं म्हणजे. पण एक आई म्हणून एक जबाबदारी आम्ही हातात घ्यायला पाहिजे की किती, व्हॉट इज द टाईम फ्रेम. कारण की फायनली ते मुलं तिच्या अंडर जर वाढले तर डेफिनेटली ती जे हे करणार ते दॅट इज गोइंग टू बी व्हॉट दे फील इज राईट. आणि आपल्याला जर आपल्या परीने त्यांना हे करायचं आहे तर इट इज माय ड्युटी टू मेक शुअर दॅट आय गिव्ह देम मोस्ट ऑफ द टाईम. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि इट इज नॉट डिफिकल्ट. दॅट्स व्हॉट आय सेड ना, 10 ते 12 वर्ष यू हॅव टू वेट. त्याच्यानंतर लाईफ आपली टर्न घेते अँड यू हॅव युअर फुल टाईम टू रीच युअर पोटेन्शियल. नाही म्हणजे आयुष्यात योग्य वळणांवर योग्य ठिकाणी प्रायोरिटी आपण जर सेट करू शकलो तर नक्कीच हे होऊ शकतं. मॅडम जाता जाता एक थोडासा तरुणाईला तुमच्या दृष्टीने सायबर क्राईमविषयी एक थोडासा सल्ला, टॅगलाईन किंवा आय वुड जस्ट लाईक टू से ना की ह्या मुलांना ना, हल्लीच्या मुलांना सायबर नॉलेज, यू मे हॅव अ लॉट ऑफ नॉलेज की इंटरनेट ॲक्सेस करा, हे शोधा. बट आय वुड ओनली टेल यू ऑल वन थिंग ना की इंटरनेटचा उपयोग ना मेनली टू गेन नॉलेज करा. इतकी नॉलेज इज स्प्रेड आउट की त्याच्यातलं विच इज राईट विच इज रॉंग कळणं डिफिकल्ट असतं. पण इफ यू कॅन तेवढं तरी शिक्षण घ्यावं माणसांनी, कळायला की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज गोइंग टू टेक यू इन द राईट डायरेक्शन. कारण की नॉलेज इज जस्ट लाईंग. त्याच्यातले किती राईट आहे दॅट यू शुड बी एबल टू. आणि हल्ली बघतो ना आपण व्हॉट्सअप व्हिडिओज बघा ना, लोक कसे फॉरवर्ड करतात, मग त्याचं व्हेरॅसिटी काय आहे. इज दॅट थिंग दॅट यू हॅव रिसिव्ड ॲक्च्युअली व्हॉट इट इज ऑर इज दॅट बीन इट हॅज बीन डॉक्टर्ड. हे कोण विचार करत नाही. दिसलं, पाठवलं, दिसलं. वाय शुड यू बी फॉरवर्डिंग समथिंग इफ इट इज डिस्टर्बिंग यू? वाय आर यू डिस्टर्बिंग समबडी एल्स? राईट. ॲटलिस्ट कन्फर्म की हे न्यूज बरोबर आहे की नाही.
खरं सो माझं मेन थिंग इज काय ना की डोंट बिलीव्ह ऑन एव्हरीथिंग दॅट यू सी अँड डोंट स्प्रेड एनिथिंग विदाउट यू हॅव कन्फर्म्ड. नक्कीच. नाही, हे खरंच महत्त्वाचा टॉपिक आहे. पण म्हणजे बोलण्यासारखं अजून खूप आहे, पण वेळेचंही बंधन आहे. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.